सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई साहेब यांच्यावर झालेल्या अमानुष आणि अशोभनीय हल्ल्याच्या निषेधार्थ शहापुरात आंबेडकरी चळवळीचा तीव्र निषेध। नमस्कार, वृत्तरत्न महाराष्ट्र न्यूज मी प्रतिनिधी गणेश आहिरे आपले स्वागत आहे। 10 ऑक्टोबर शहापूर तालुक्यातील आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय भूषण गवई साहेब यांच्यावर झालेल्या अमानुष आणि अशोभनीय हल्ल्याच्या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला। या निषेध बैठकीत आंबेडकरी चळवळीचे युवा नेतृत्व अनिलभाई कांबळे, प्रभाकरजी थोरात, सामाजिक कार्यकर्ते अर्जुनजी जाधव, अनिलजी पंडित, रवींद्र जाधव, पत्रकार अनंताजी भोईर, ज्येष्ठ आंबेडकरी नेते बुधाजी वाडविंदे साहेब, प्रकाशजी पवार, पत्रकार किरणजी थोरात, तसेच शहापूर तालुक्यातील वकील संघटनेचे ॲडव्होकेट विनोदजी भोईर, शेखरजी उबाळे, राहुलजी शेट्टी, आहिरे साहेब आणि बहुजन वर्ग पत्रकार तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी वक्त्यांनी न्यायमूर्ती भूषण गवई साहेबांवर केलेला वैचारिक व वैयक्तिक हल्ला हा भारतीय न्याय व्यवस्था आणि लोकशाहीवरील थेट हल्ला असल्याचे सांगितले। या कृत्याचा तीव्र शब्दात निषेध करत दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवरांनी एकमुखाने ठराव मंजूर करून न्यायमूर्ती भूषण गवई साहेबांना आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला। मुख्य संपादक सागर रोकडे, संपादक संदेश भालेराव। पाहत राहा वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज। धन्यवाद। सर्वांना जय भीम। आज बोलण्याचा तात्पर्य एवढाच की आमच्या सर्वांच्या कानावर आलेली गोष्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून आज ह्या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश गवई साहेब यांच्यावर 6 तारखेला जो हल्ला झाला, जी घटना घडली, या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व बांधव या शहापूर तालुक्यातल्या कानाकोपऱ्यातले एक बहुजन वर्गातील बांधव आपण तहसीलदार कार्यालयात व शहापूर पोलीस स्टेशनला निवेदन दिलं आहेच, परंतु व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे का जो गवई साहेबांवर हल्ला झाला तो वैयक्तिक हल्ला नव्हे, तर एक व्यक्ती म्हणून हल्ला नव्हे, तर हा हल्ला एक मनुवादी विचाराचा हल्ला आहे। हा हल्ला एक लोकशाहीवर हल्ला आहे। हा हल्ला एक संविधानावर हल्ला आहे। या हल्ल्याचा प्रथमतः आम्ही निषेध करतो। आज सांगण्याचा तात्पर्य एवढाच, जो मनुवादी विचाराचा बाळखाऊ लांडगा जो कोण असेल त्यांनी हल्ला केलाय, मला त्याचं नाव घेऊन त्याला मोठं करायचं नाही, परंतु त्याला एक ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक आवाहन करतोय तर या आंबेडकरी जनता या हल्ल्याचा बदला नक्कीच घेईल, कारण आंबेडकरी जनता आपल्या टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम केल्याशिवाय राहत नाही, एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि जय भीम करतो। गवई साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। जय भीम, जय संविधान।